नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात आता मान्नी ताई आर्याला म्हणतात, अगं हा प्रसाद घे, माझी मैत्रीण पुष्पा अष्टविनायकला गेली होती, तेथीलच हा प्रसाद आहे. आता आर्या प्रसाद घेण्यासाठी डावा हात पुढे करते. माने ताई म्हणतात, अगं प्रसाद उजव्या हातात घ्यावा. आता मात्र जीवा आणि नंदिनी घाबरतात. दोघेही एकमेकांकडे पाहू लागतात. त्यांना काय करावं काहीच कळत नसतं आणि आर्याला हात पुढे कसा करावा हेही कळत नसतं. तर मान्नी ताई म्हणतात, अगं घे उजव्या हातात प्रसाद घे. परंतु त्याच वेळी नंदिनी म्हणते, या मी भरवते. असं म्हणत नंदिनी आता मान्नी ताईंच्या हातातील प्रसादाचा पेढा घेते आणि ती स्वतःच आर्याला भरवते. तर त्यावेळी आता सर्वच जण त्या दोघांकडे पाहत असतात. तर मिथून काका कौतुक करत म्हणतात, वा आय लाईक दिस. काय ओतू चाललंय ना बहिणींच प्रेम. तर जीवा म्हणतो, हो कधी कधी जास्तच ओतू जात. मान्नी ताई म्हणतात, अरे जीवा म्हणतो, हो ना, या बहिणी बहिणीच प्रेम कधी कधी जास्तच ओतू जात, बाकी काही नाही. तर मान्नी ताई आर्याला म्हणतात, अगं पण तू आता जेवूनच जाना. तर आर्या म्हणते, नाही नको मी निघते. असं म्हणत आता आर्या तिथून निघालेली असते. परंतु त्यावेळी ती जीवा आणि नंदिनीकडे पाहते. दोघही आर्याला थक्यू असं बोलतात आणि त्यानंतर आर्या तिथून रागानेच निघून जाते. आर्या मालिनी ताईंना म्हणते, येते हा आई. असं म्हणत ती निघालेली असते. तर इकडे रम्याला मात्र या सगळ्याचा संशय आलेला असतो. आर्या हात पुढे न करणं आणि त्यानंतर नंदिनी आणि जीवाच ते वागणं. तर त्यावेळी मालिनी ताई जीवाला विचारतात, काही झालंय का. तर जीवा म्हणतो, झालंय म्हणजे हे बरं आहे, तुम्ही असो एकत्र मिळून आईस्क्रीम खायचं आणि आम्हाला मात्र कोणीच विचारत नाही. नाही मला सुद्धा आईस्क्रीम पाहिजे आहे. असं म्हणत जीवा विषय बदलतो आणि मान्नी ताईंना म्हणतो, दे मला आईस्क्रीम दे बरं. असं म्हणत तो मान्नी ताईंच्या हातातील तिलच बाऊल घेत असतो. त्यावेळी मानेनी ताईंच्या लक्ष जातो. जीवाने त्याच्या हातावर टॅटू कोरलेला असतो. मानेनी ताई म्हणतात, अरे तू कधी हे केलंस, इकडे बरं मला दाखव. बर टॅटू. आता जीवा दाखवतो. आता सर्वच जण पाहतात. तर जीवाच्या हातावर बाबा या नावाचा टॅटू असतो. सर्वांनाच तो आवडतो. सर्वजण जीवाच कौतुक करतात आणि म्हणू लागतात, अरे वा खरंच खूप छान आहे. तर पार्थ म्हणतो, हो ना, टॅटू खरंच खूप छान कोरला आहेस. कधी कोरला आहेस हा. तर जीवा म्हणतो, आज दुपारीच काढून आलो आहे. तर त्यावेळी पार्थ आता नंदिनीला म्हणतो, नंदिनी तू सुद्धा हातावर टॅटू करून घे आई असा. आणि हो उजव्या हातावर करून घे. म्हणजे दोघांचेही हात असे ठेवले की आई बाबा असं नाव दिसेल. असं म्हणत आता पार्थ नंदिनीला सुद्धा टॅटू काढायला सांगत असतो. नंदिनीच्या मात्र कुठेच लक्ष लागत नसतो. नंदिनी शांतच असते. त्यावेळी आता जीवा आवाज येत म्हणतो, आशाताई अहो आणताय ना आईस्क्रीम. तर त्यावेळी मान्नी ताई नंदिनीला म्हणतात, नंदिनी तुला आईस्क्रीम. नंदिनी म्हणते, हो घेते ना. असं म्हणत नंदिनी तिथे उभी असते. परंतु नंदिनीचा लक्ष मात्र कुठेच लागत नसतो आणि या सगळ्याचाच रम्याला संशय आलेला असतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, आर्या आता तिच्या गाडीजवळ आलेली असते. आर्या तिचा हात पाहते. त्या हातावर नंदिनीने लिहिलेलं असतं, बाळाची आई नंदिनी आहे. तर आता नंदिनीच बोलणं आर्याला आठवतं. नंदिनी आर्याला ठणकावून सांगते, एक गोष्ट या टॅटूप्रमाणे मनावर कोरून घे की होणाऱ्या बाळाची आई नंदिनी आहे. आणि हे वाक्य आठवल्यानंतर आर्याला त्रास होत असतो. ती खूप रडत असते. नंदिनीने हातावर लिहिलेलं ते वाक्य आणि तिचं ते बोलणं सतत याला आठवत असतं. हातावरच ते वाक्य दिसत असतं आणि त्यामुळे तिला खूप त्रास होत असतो. आता आर्या नंदिनीने लिहिलेलं ते वाक्य पुसून टाकण्याचा प्रयत्न करते. आर्या टिश्यू घेते आणि जे काही नंदिनीने लिहिलेलं असतं ते सगळं पुसून टाकते. आता फक्त आई हा शब्द राहिलेला असतो. आर्या खूप रडत असते. ते तिचे अश्रू पुसते आणि आता तिथून निघणार. परंतु त्याच वेळी गाडीच्या समोर रम्या उभी असते. आता रम्याला पाहताच आर्या तिच्या हातावरच लिहिलेलं संपूर्णपणे पुसून टाकण्याचा प्रयत्न करत असते आणि त्यानंतर ती तिच्या डोळ्यातील अश्रूही पुसते. तर
आता रम्या आर्याची परवानगी न घेताच तिच्या गाडीचा दरवाजा उघडते आणि तिच्या बाजूला येऊन बसते आणि आर्याला प्रश्न करत म्हणते, आर्या मला सांग, तू आता काय पुस्त होतीस? तर आर्या रम्याला उलट प्रश्न करत म्हणते, तू अगोदर माझ्या प्रश्नाच उत्तर दे की तू माझ्या गाडीसमोर अशी भूतासारखी का उभी होतीस? तर आता रम्या म्हणते, अच्छा ते सगळं राहू देत, मी सरळ मुद्द्यावरच येते. असं म्हणत रम्या आर्याला म्हणते, मी तुला नंदिनी आणि जीवाच्या रूम मधून तंतंत बाहेर येताना पाहिलं. आता रम्याला तो क्षण आठवतो. रम्या पुढे म्हणते, नंतर तू मामीला काहीतरी सांगणार होतीस, परंतु त्याच वेळी नंदिनीने येऊन तुझा हात पकडला हो ना? आता आर्याला ते सर्व दृश्य आठवत तर रम्या आर्याला प्रश्न करत म्हणते, काय चाललंय तुमचं? तर त्यावेळी आर्या रम्याला काही न सांगता रम्याला एका वाक्यात उत्तर देत म्हणते, मी तुझ्या कुठल्याही प्रश्नाची उत्तर द्यायला बांधील नाहीये आणि ही जी काही तू डिटेक्टिव्हगिरी करतेस ना, ती अगोदर बंद कर. रम्या दुसऱ्यांच्या आयुष्यात डोकावून पाहणं ही सवय चांगली नाही, त्यामुळे ही सवय अगोदर बंद कर आणि प्लीज रम्या माझ्या गाडीतून उतर, गाडीच्या बाहेर जा. तर रम्या आर्याला म्हणते, चिल बेबी, रिलॅक्स. एवढी चिडचिड नको करूस, पोटात बाळ आहे तुझ्या, तू कशाला एवढी चिडचिड करतेस? हे बघ, अजिबात चिडचिड करू नकोस. खरं तर मला तुझी काळजी वाटली आणि म्हणूनच तर मी आले आहे. आणि आर्या, तू जरी मैत्रीचा हात पुढे केला नसलास तरी मी मात्र तुझ्या समोर मैत्रीचा हात पुढे केलाच आहे. परंतु आर्या रम्याकडे दुर्लक्ष करते, तिला हातही मिळवत नाही आणि म्हणूनच रम्या म्हणते, कमॉन आर्या, किती अशी वेगळी वागणार आहेस? तू हात सुद्धा मिळवणार नाहीयेस का आता? तर त्यावेळी आर्या रम्याला म्हणते, मी जर हात मिळवला तर गाडी बाहेर जाशील. तर रम्या होकार देते. आता आर्याच्या ही गोष्ट लक्षातच येत नाही आणि त्यावेळी आर्या पटकन होऊन रम्याला हात मिळवते आणि म्हणू लागते, घे बाई घे. परंतु त्यावेळी रम्याला नक्की आर्याच्या हातावर काय आहे हे पाहायचं असतं. आता रम्या आर्याच्या हातावर काय लिहिलं हे वाचणार, परंतु त्यावेळी आर्या लगेच हात मागे घेते. तर रम्या म्हणते, हे नक्की काय लिहिले? टॅटू आहे का तुझ्या हातावर? असं म्हणत रम्या आता आर्याला तिचा हात दाखवायला सांगते, परंतु आर्या तिचा हात रम्याला दाखवत नाही. रम्या म्हणू लागते, सांग ना, तुझ्या हातावर टॅटू आहे का? आर्या, दाखव ना मला. आर्या, काहीतरी बोल ना. आर्या मात्र काहीच बोलत नाही. तर दुसरीकडे जीवा सुद्धा आर्याचा विचार करत असतो. त्यावेळी नंदिनीच वागणं त्याला आठवत असतं. आर्याने हातावर आई हा शब्द कोरलेला असतो, तिने टॅटू काढलेला असतो आणि म्हणूनच नंदिनीने लिहिलेलं असतं की बाळाची आई नंदिनी आहे. हा शब्द तुझ्या मनावर वर करून घे आणि लक्षात राहत नसेल ना तर मग हातावर कोरूनही घे. आता मात्र आर्याची इमोशनल बाजू सुद्धा चिवायला आठवते. आर्या म्हणालेली असते, मला माहीत आहे की बाळाला कुठल्या गोष्टीने त्रास होऊ शकतो. मी सुद्धा आई झाली आहे, एक बाळ जन्माला घातलेली आणि एक बाळ जन्माला येण्या अगोदरच माझ्यापासून देवाने हिरावून घेतलं. अशी 2 बाळांची मी आई आहे. आणि त्याच वेळी नंदिनी त्या ठिकाणी येते. जीवा नंदिनीला म्हणतो, आपण यासोबत खरंच खूप चुकीच वाग लागलो. खरं तर ही गोष्ट आपण शांतपणे हँडल करायला हवी होती. तर नंदिनी जीवाला म्हणते, जीवा काय बोलताय तुम्ही? म्हणजे तुम्हाला अजूनही असंच वाटते का की या सगळ्यात आपली चूक होती? ती कशी चुकीची वागली हे तुम्ही विसरलाय का? तर जीवा म्हणतो, ती कशी चुकीची आहे त्यापेक्षा आपण कसे रिएक्ट झालो याचा आपण विचार करायला हवा, कारण तिच्या पोटात आपलं बाळ आहे आणि त्या गोष्टीचा आपण विचार करायला हवा. पण मला एक कळत नाहीये की तुझ्या सोबत राहून मी शांत झालोय आणि तू मात्र एवढी अग्रेसिव्ह का झालीयस? नंदिनी, मी तिच्या हातात पाया पडलो, रिक्वेस्ट केली, तेव्हा कुठे ती शांत झाली होती. पण पुन्हा तू तिच्यावर चिडलीस. तर त्यावेळी नंदिनी म्हणते, तर जीवा म्हणतो, हो, ती रागारागात खाली निघाली होती. ती सगळ्यांना सत्य सांगणार होती. कळते का नंदिनी तुला? आणि नंदिनी, या गोष्टीचा तू विचार केलायस का? तिने जर सगळ्यांना हे सत्य सांगितलं असतं तर काय घडलं असतं
हे सगळं काही केवढ्याला पडलं असं आपल्याला नंदिनीला आता जीवा काही बोलूच देत नसतो आणि नंदिनीची बाजू न घेता तो आता आर्याची बाजू घेत असतो आणि हे मात्र नंदिनीला अजिबात आवडत नसतं. जीवा नंदिनीला समजावत म्हणते, हे बघ, सध्या आपल्याला तिची गरज आहे, आपलं बाळ तिच्या पोटात आहे आणि म्हणूनच मला तरी असं वाटते की आता यापुढे आपण तिच्या कलांनी घ्यायला हवं. प्लीज नंदिनी, यापुढे ही गोष्ट लक्षात ठेव. आणि आता झोप असं म्हणत जीवा झोपी जातो. आता जीवाच हे बोलणं आणि त्याच्या आर्याच्या बाजूने उत्तर देणं, आर्याची बाजू समजून घेणं, हे मात्र नंदिनीला अजिबातच आवडलेलं नसतं. आता जीवाच्या वागण्याचा नंदिनी विचार करू लागते. नंदिनीला ही कुठलीच गोष्ट पटत नसते. तर दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतं रम्या याला म्हणते, आर्या, अग सांग ना काय आहे, तुझ्या हातावर टॅटूच आहे ना, मला दाखव ना. तर आर्या रम्याला म्हणते, तू वेडी वगैरे झाली आहेस का? अगं मी प्रेग्नेंट आहे आणि प्रेग्नेंट असताना कोणी टॅटू वगैरे काढत का? तर रम्या म्हणते, नाही, म्हणजे मला टॅटू सारखं दिसलं म्हणून मी विचारलं. जर टॅटू नाहीये तर मग काय आहे? तर आर्या रम्याला म्हणते, पर्सनल आहे, मी नाही दाखवू शकत. तर रम्या म्हणते, बरं ठीक आहे. तर आर्या म्हणते, आता तरी प्लीज माझ्यावर विश्वास ठेवशील आणि इथून जाशील का? रम्या म्हणते, ओके, कदाचित जीवाद लव बॉय जैसा टॅटू काढला अशील असं म्हणत रम्या गाडीतून उतरणार. तर त्यावेळी आर्या तिच हे वाक्य ऐकते आणि म्हणते, एक मिनिट, तू आता काय म्हणालीस? तर त्यावेळी रम्या म्हणते, कुठे काय, काहीच नाही. आर्या म्हणते, तू आता म्हणालीस ना की जीवादर लुअर बॉय सारखं टॅटू काढला अशील, म्हणजे याचा काय अर्थ आहे? प्लीज मला एक्सप्लेन करून सांग. रम्या म्हणते, नाही, मला त्याची गरज वाटत नाही. आता रम्या गाडीतून खाली उतरणार. तर आर्या म्हणते, एक मिनिट, तू जे काही बोलत होतीस त्याचं मला स्पष्टीकरण हव्य. रम्या म्हणते, नाऊ इज पर्सनल असं म्हणत रम्या गाडीतून उतरणार. परंतु या आता गाडी लॉक करते. रम्या म्हणते, काय चाललंय तुझं हे? आर्या म्हणते, हो, मी जे करते ते योग्यच करते, कारण मला आता तू जे काही बोलत होतीस त्याच स्पष्टी न हव्य. रम्या, प्लीज मला उत्तर दे. आता आर्याला इतकी उत्सुकता असते ते पाहून रम्या आर्याला म्हणते, मला सांग, जीवाच्या पास्टबद्दल तुला इतकी उत्सुकता का आहे आणि तुला या सगळ्या गोष्टी का जाणून घ्यायच्या आहेत? तर आता आर्या काहीच बोलत नाही. रम्या म्हणते, काही हरकत नाही, परंतु एक सांगू का आर्या, पहिलं प्रेम हे किती वेगळं असतं ना. म्हणजे पहिल्या प्रेमात आपण स्वतःला झोपून देतो, आपण इतके त्यामध्ये वाहत जातो की आपण काय करतो याच भानही आपल्याला नसतं. आपण स्वतःला असं झोकून ओतून देतो पहिल्या प्रेमात. पण एनिवे, जीवा आता या सगळ्यातून मून झाला आहे. टॅटू आणि त्याचा भूतकाळ दोन्ही गोष्टी त्याने अगदी पुसून टाकल्या आहेत. तर आता हे ऐकून आर्याला धक्काच बसतो. आर्या म्हणते, म्हणजे? रम्या म्हणते, म्हणजे तुला माहित नाहीये का? आर्याने आता जसा हातावर बाबा असा टॅटू करून घेतला आहे तसाच अगदी त्याच्या हृदयाशी जवळ अत्यंत प्रिय असणारा असा एक टॅटू काढला होता, परंतु आता तो टॅटू त्याने पुसून टाकला आहे. तर त्यावेळी आर्या म्हणते, नंदिनीचा असेल? तर रम्या म्हणते, नाही, नंदिनीच नाही, हा काव्याचा. आता हे ऐकल्यानंतर आर्याला धक्काच बसतो. आर्या म्हणते, काय रम्या, अग तू काय बोलतेयस? काव्या आपली? काव्या? तर रम्या म्हणते, हो, तुमची काव्या. आता आर्याचा काही या गोष्टीवर विश्वास बसत नाही. आर्या म्हणते, नाही, तू बोलतेस त्या गोष्टीवर माझा विश्वास नाही. जन्मीजय असं का करेल? तो काव्याच्या नावाचा टॅटू का काढेल? त्याच्या आणि काव्याचा काय संबंध? आणि टॅटू काढायचा तर संबंधच येत नाही. तर रम्या म्हणते, आहे ना संबंध आहे, प्रेम संबंध. आर्या म्हणते, काय? तर रम्या म्हणते, हो, जीवा आणि काव्याच अखेर होतं. दोघांचेही एकमेकांवर खूप प्रेम होतं, परंतु त्यानंतर दोघांचेही क्रॉस मॅरेज झालं आणि तोच जीवा एकेकाळी काव्यावर अगदी तुटून प्रेम करायचा. तोच जीवा आता नंदिनीवर प्रेम करतोय. आता रम्या हे सगळं काही सांगते, परंतु आर्याला मात्र या कशाचाच काही संबंध लागत नसतो. आर्या या सगळ्या गोष्टींचा विचार करत असते. रम्या म्हणते, एनिवे, मी तुला सगळं सांगितलं आहे, एक मैत्रीण म्हणून चल, मी येते.
स्वतःची काळजी घे, टेक केअर, असं म्हणत आता रम्या तिथून निघालेली असते. रम्याने या सगळ्या जुन्या गोष्टी आर्याच्या डोक्यात भरलेल्या असतात आणि तिथून ती निघून जाते. तर आता आर्याला तो क्षण आठवतो ज्यावेळी आर्याने जीवाला प्रश्न केलेला असतो की तू कधी काढलायस का टॅटू. त्यावेळी मात्र जीवाने या प्रश्नाचं उत्तर द्यायला टाळाटाळ केलेली असते. जीवा आर्याला म्हणालेला असतो की मला एक कळत नाहीये की अचानकच तुझ्या डोक्यात हा प्रश्न का आलाय. तर आर्या जीवाला म्हणते, तू कधी टॅटू काढलायस का, किंवा आता काढायचा आहे का. तर त्यावेळी जीवा आर्याला उत्तर देत म्हणतो की मला आता इंटरेस्ट नाही टॅटू काढण्यात. तर त्यावेळी आर्या जीवाला म्हणते, आता आवडत नाही म्हणजे या अगोदर कधी काढला होतास का. आणि त्यावेळी मात्र जीवा शांतच म्हणत असते, नंदिनीच बाळ अगदी शांत असणार आहे. म्हणजे नंदिनीला कधी आंबट चिंबट खावंसं वाटत नाही, तिला डोहाळे लागत नाहीत. खरंच नंदिनीच बाळ म्हणजे अगदी गुणी बाळ असणार आहे. तर नंदिनी म्हणते, नाही आई, असं काही नाहीये. तर त्याच वेळी नंदिनी आता मानिनी ताईशी गप्पा मारत असते. मानिनी ताई म्हणतात, बरं आज बेत काय आहे. तर नंदिनी म्हणते, चिंच गोळाची आमटी आणि बटाट्याच्या कात्या. तर त्यावेळी आता काव्या त्या ठिकाणी येते आणि म्हणू लागते, नको ना नको ना असे बेद करत जाऊ. असे बेद तुम्ही केलात की जेवल्यानंतर मला रूममध्ये जावं लागतं, एसी लावून शांत झोपावं लागतं. मग मी अभ्यास कधी करणार आहे. मानिनी ताई म्हणतात, काव्या अगं अजिबात काळजी करू नकोस. मला खात्री आहे की तुझा पेपर अगदी व्यवस्थितच जाणार आहे. कारण मी तसा देवाजवळ नवस केला आहे. मी देवाला म्हटलं आहे की 16 ऑगस्टला माझ्या मुलीची परीक्षा आहे आणि या परीक्षेचा पेपर तिला अगदी उत्तमच जायला पाहिजे आणि त्यासाठी मी तसा नवसही केला आहे. तर काव्या मानिनी ताईंना म्हणते, आई पण मला ना या आयांच काही कळतच नाही. मानिनी ताई म्हणतात, म्हणजे काय. तर काव्या म्हणते, म्हणजे बघा ना, परीक्षेला मी जाणार आहे, अभ्यास रात्रंदिवस एक करून मी करणार आहे. मग या सगळ्या देव काय करणार आहे. तर मानिनी ताई काव्याला म्हणतात, अगं काव्या, तू माझी चेष्टा करतेस ना. असं म्हणत दोघेही हसू लागतात. मानिनी ताई म्हणतात, कळेल तुला कळेल. अगं आम्हा आयांच्या देवावर असतो विश्वास आणि तू सुद्धा आता आई होणार आहेस, कळेल तुला. आता तू फक्त कधी तुझ्या मुलासाठी नवस करताना दिसलीस की मग मी तुला सांगेन. हा असं म्हणत मानिनी ताई आणि नंदिनी काव्या यांच्या गप्पा सुरू असतात. तर मानिनी ताई नंदिनीला म्हणतात, बरं नंदिनी, तू एक काम करतेस का. तू जरा आईला फोन कर आणि तिला इथे बोलावूनच घे, म्हणजे जरा डोहा जेवणाबद्दल बोलता येईल ना. आता आमच्या मोठ्या सुनबाईंच डोहाळे जेवण आहे. तर काव्या म्हणते, हो पण या बाबतीत मात्र मी युनिव्हर्सवर नाराज आहे. मानिनी ताई म्हणतात, का. तर काव्या म्हणते, बघा ना, म्हणजे माझी आणि नंदिनी ताईची तारीख वेगळी आहे. मग आमची चोरटी वेगळी, डोहाळे जीवन वेगळं. जर आम्हा दोघींची तारीख एकच असती तर हे सगळे कार्यक्रम अगदी एकत्र झाले असते ना. मानिनी ताई म्हणतात, नको नको, जे वेगळं आहे ते बरं आहे. नाहीतर सर्व नात्यातले म्हणतील देशमुख देशमुखाने त्यांच्या दोन्ही मुलांच्या लग्न एकाच मांडवात लावली आणि आता सुनांची चोर रोटी आणि डोहाळे जेवण एकाच दिवशी आहे. नको, त्यापेक्षा जे वेगळं आहे ना तेच खूप छान आहे. तर काव्या म्हणते, हो हे पण छान आहे आणि आम्हा दोघांच्या डिलिव्हरीनंतर आता आर्याची सुद्धा असणार, म्हणजे त्यानंतर आम्ही मोकळे असणार आहोत. मानिनी ताई म्हणतात, हो म्हणजे बाळांना घेऊन का. असं म्हणताच काव्याला हसायला येतं, परंतु नंदिनी मात्र शांतच असते. आता मानिनी ताईंनी नंदिनीला आणि तिच्या बाळालाही अंगारा लावलेला असतो, परंतु मानिनी ताईंना मात्र काहीच माहीत नसतं. तर नंदिनी म्हणते, आई मी आले, आईला फोन करते. असं म्हणत नंदिनी तिथून निघून जाते. आता मानिनी ताईंची देवावर इतकी श्रद्धा असते की आपल्या सुनेच्या आणि आपल्या नातवंडाच्या काळजीपोटी त्यांना रोज अंगाला लावत असतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, रम्या आणि वसू आत्या बुद्धी बाळाचा डाव टाकत असतात, परंतु या डावामध्ये वसू आत्या हरतात. वसुत्या म्हणतात, बोर्ड खराब आहे, त्यापेक्षा हा विक्रमचा बोर्ड
त्याला परत करून ये. रम्या म्हणते, आई अगं चिडतेयस का, आपण दोघेही एकाच टीममध्ये आहोत ना. वसुत्या म्हणतात, डोमलाची टीम. अगं 16 ऑगस्ट जवळ आला आहे आणि आपण काय करतोय इथे, बुद्धिबळाचे डाव खेळतोय. तर रम्या वसुर्त्यांना म्हणते, कळत्यय हा मला टोमणे कळतायत. वसुर्त्या म्हणतात, अरे वा, कळतायत का तुला. तर रम्या म्हणते, हो, हे बघ आई, तुला असं वाटते की मी काहीच करत नाही, मी इथे बसून आहे, परंतु तसं काहीच नाहीये. माझा सगळीकडे अगदी बारीक लक्ष असतो. मला सगळीकडे काय घडतंय हे अगदी व्यवस्थित माहीत असतं. आणि आपलं ठरल्याप्रमाणे त्या काव्याला कसं मेंटली डिस्टर्ब करायचं याचाच तर मी विचार करते. आई तुला माहीत नसेल, परंतु मी आर्याला उगाचच नाही रेड हड पकडलंय तिथे. तर आता वसू आत्या रम्याला म्हणतात, या सगळं यामध्ये मध्ये त्या आर्याचा काय संबंध. रम्या म्हणते, संबंध नक्कीच संबंध आहे, कळेल तुला, सगळं काही कळेल. तर दुसरीकडे आता शारदा ताईंना नंदिनीने फोन केलेला असतो. शारदा ताई म्हणतात, काव्याच्या डोहाळे जेवण. नंदिनी म्हणते, हो, येत्या 1-2 दिवसात आपल्याला काव्याच डोहाळे जेवण करायचे आहे आणि म्हणूनच तुला आईने बोलावलं आहे. पण आई अगं काय झालंय, तू हल्ली तर येतच नाहीयेस. गेल्या 2 महिन्यात मला असं वाटते की 2दा किंवा 3दाच तू आली असशील. तर शारदा ताई म्हणतात, हो, मला भीती वाटते बाळा. अगं ज्यावेळी मी तिथे येते त्यावेळी मी पाहते संपूर्ण देशमुख कुटुंब तुमच्या प्रेग्नन्सीमुळे किती खुश आहे, घरात किती आनंदाचं वातावरण आहे. आणि त्यात मी तुझ्या पोटाकडे पाहिलं की मग मलाच खूप वाईट वाटतं, मलाच भीती वाटते आणि या सगळ्याचा खूप त्रास होतं. आणि मग खोटं हसणं हे कोणाला तरी संशयास्पद वाटेल याची भीती असते. नंदिनी म्हणते, आई आता जास्त काळ नाही, फक्त 2 महिने. एकदा का काव्याची डिलिव्हरी झाली की मग मी सगळ्यांना सत्य सांगणार आहे. मी स्वतःहून सगळ्यांना सांगणार आहे. माझ्या मिसकॅरेजबद्दल, माझ्या ॲक्सिडेंटबद्दल, बाळाबद्दल सगळं काही सत्य मी घरच यांना सांगणार आहे. कोणतीच गोष्ट मी लपून ठेवणार नाही. फक्त काव्याची डिलिव्हरी होऊन देत, तिची एक्झाम होऊ देत. आणि म्हणूनच मी आतापर्यंत शांत आहे. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं नंदिनी आर्याच्या घरी गेलेली असते. आता आर्या फोनवर बोलत असते. नंदिनी म्हणते, नंदिनी आता तुला सत्य शोधून काढावंच लागेल. जो काही वेळ मिळाला आहे त्यामध्ये आता सत्य शोधायलाच. व आता नंदिनी काहीतरी शोधत असते. तर दुसरीकडे रम्या वसुत्यांना म्हणते, मला तरी असं वाटते की आता आपण आर्यावर लक्ष ठेवायला हवा. मला खात्री आहे की ती नक्कीच काहीतरी लपवते जे जीवा आणि नंदिनीशी रिलेटेड आहे. तर दुसरीकडे आर्याच्या नकळतच नंदिनीने आर्याचा लॅपटॉप ओपन केलेला असतो आणि जे दृश्य नंदिनीला दिसत ते पाहून नंदिनीला धक्काच बसतो. नंदिनी धक्क्यानेच आर्याकडे पाहते. तर दुसरीकडे काव्या मान्नी ताईंना म्हणते, आई ज्याप्रमाणे मैंग बाळाशी बोलते, आर्यासुद्धा बाळाशी बोलते. पण नंदिनी ताई बाळाशी बोलताना कधी दिसतच नाही. तुम्हाला दिसली का कधी. आता मात्र मान्नी ताई सुद्धा शांत होतात. आता नंदिनीच्या या वागण्याचा अर्थ घरातील सर्वांना कळेल का. नंदिनीची खोटी प्रेग्नन्सी आणि सरोगसी हा पर्याय हे सगळ्यांसमोर कशा प्रकारे येईल. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.